नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कोवेली येथे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर रोजी अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदाय आयोजित अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कोवेली येथील क्रीडा संकुल मैदानात 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून प्रथमच राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह कल्याण तालुक्यात होत आहे. स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आहेत. पहाटे 4 ते 6 या वेळेत काकड भजन, 6 ते 7 पर्यंत विष्णू सहस्रनाम, सकाळी 8 ते 12 श्री ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण, दुपारी 1 ते 3 श्री विठ्ठल नामजप, सायंकाळी 4 ते 5 वेळेत व्याख्यान, तसेच 5 ते 6:30 वेळात सामुदायिक हरिपाठ, तसेच 6:30 ते 8:30 पर्यंत महाआरती व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी विश्वनाथ महाराज वारिंगे, मंडळ अध्यक्ष माधव महाराज, केशव स्वामी, शील रूपानंदजी महाराज उपस्थित होते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 16 डिसेंबर रोजी एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, 17 डिसेंबर रोजी हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, 18 डिसेंबर रोजी संजय नाना महाराज धोंडगे, 19 डिसेंबर रोजी योगीराज महाराज गोसावे यांचे कीर्तन, 20 डिसेंबर रोजी संदीपणी महाराज हासेगावकर यांचे कीर्तन, 21 डिसेंबर अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन, 22 डिसेंबर रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत हरिभक्त परायण केशव महाराज उकळीकर यांच्या काल्याचे कीर्तन समारोप होईल. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिंडी सोहळा, हजारो टाळकरी, शेकडो मृदुंग, अश्वांचे रिंगण, तसेच महंतांचा सहभाग, थोर महात्म्यांची कीर्तन, हजारो ज्ञानेश्वरी वाचक, हजारो भाविकांना अन्नदान, तसेच कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथील वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे. तसेच बालयोगी श्री सदानंद महाराज तुंगारेश्वर, शांती ब्रह्मा मारुती बाबा कुरेकर, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मंत्री महोदय व खासदार आमदार उपस्थित राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.